पूर्ण काचेचं आहे हे। घुमट बघा, मस्त दिसतंय एकदम। जबरदस्त वाटतंय। मस्तपैकी वॉल पेंटिंग केलेली आहे। अगदी जिवंत चित्र वाटतंय। कमानीच्या खाली बघा मस्त पेंटिंग काढले, शोले मधला सांबा आणि ह्या साईडला आहे कालिया। तर बघा आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर आपल्या ह्या डाव्या बाजूला ही जी वास्तू दिसते हे आहे मार्केट प्लेस बनवलेलं आहे। बऱ्याचशा मूवीमध्ये हे दाखवण्यात आलेलं आहे। असं वाटतं की खरोखरच आपण लाल किल्ल्यावरती झालेलो आहे। मस्त अगदी। हे बघा, हे जोधा अकबरच्या शूटिंग मध्ये वापरलेला सेट आहे। हा समोर जो दिसतोय तो दिवाने आम म्हणतात याला। आत्ता गुफेमध्ये लेटेस्ट लाहोर द किंगडम काश्मीरचा प्रोजेक्ट, द भूतनी संजय दत्त सरांचा सिनेमा। आपल्याला 3:30 माहिती आहे, पार्ट 2 येतोय। संजय नार्वेकर सरांचं मांत्रिकाचा कॅरेक्टर आहे, त्यासाठी ही गुफा वापरण्यात आली होती। जारण सिनेमा, सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले मॅडम यांचं जे गाणं आहे जारण केलं ग बाई, ते गाणं आपल्या गुफेतलं लेटेस्ट आहे। एक साऊथ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील एका नव्या व्हिडिओमध्ये। मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, आज मी आलेलो आहे कर्जतमधील नितीन देसाई स्टुडिओमध्ये, अर्थात एनडी स्टुडिओ, जिथे मोठमोठ्या बॅनरचे मूवी बनलेले आहेत, त्याचे सेट्स अजूनही अवेलेबल आहेत। तर ते आपण एक्सप्लोर करणार आहोत आज। इथे यायचं म्हणजे तुम्हाला 2 ठिकाणावरून येता येतं, एक तर पनवेल किंवा कर्जत, दोन्ही ठिकाणावरून तुम्हाला बसेस अवेलेबल आहेत एनडी स्टुडिओसाठी। तर चला आतमध्ये जाऊया आपण आणि एक्सप्लोर करूया। स्टुडिओच्या बाहेर तुम्ही बघू शकता मस्तपैकी शिल्प रेखाटलेली आहेत आणि हा समोर मेन गेट आहे, इथून आपण आतमध्ये जाणार आहोत। तर आतमध्ये आपण एंट्री करतोय, समोरच आपल्याला मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला दिसते। आणि आपण अगोदर तिकीट काढून घेऊया। तिकीट विंडोच्या वरती मस्त DDLJचा फोटो लावलेला आहे, शाहरुख आणि काजोलचा। आणि इकडे मस्त बॅनर आहे आणि तिकीट विंडो आहे, आपण बघूया चला। हे सर्व जे सेट्स आहेत शूटिंगसाठी बनवण्यात आलेले आहेत। 1 ते 1.5 तासाची सेल्फ टूर असेल। 1-2 ठिकाणी गाईड असतील, ते तुम्हाला गाईड करतील, डायरेक्शन सुद्धा सांगतील। एक व्हाईट कलरची गोल्फ कार्ट असेल, जी रोटेशन मध्ये फिरत असते। ती तुम्हाला काही सेट्सवर घेऊन जाणार, काही सेट्सवर तुम्हाला वॉकिंगनी जायचं आहे। ती गाडी तुम्हाला शनिवार वाडापासून भेटणार। तोपर्यंत तुम्हाला पोस्टर वॉल, टाइम स्क्वेअर, जोधा अकबर आणि शीश महल हे पायी चालत जायचं आहे। शनिवार वाड्यातून ती गाडी तुम्हाला पिक करणार, ती तुम्हाला विलेजला सोडणार। विलेजतून राजगड, रायगड, अशोका, मायरा केव्स आणि रॉयल पॅलेस हे बॅक टू बॅक आहेत। त्या ठिकाणी काही ठिकाणी गाडी जाऊ शकत नाही, तर तुम्हाला गाडी पुन्हा KBCची इथून भेटणार। KBCची इथून ती गाडी तुम्हाला इथे एक्झिटसाठी सोडणार। यातील काही सेट थोडे अनमेंटेन आहेत। DSLR कॅमेरा अलाउड नाहीये, मोबाईलमध्ये फोटो काढू शकताय। आणि जर तुम्हाला पर्सनल विंटेज हवी असेल तर तिचे 1500 रुपये वेगळे चार्जेस आहेत। ती कंटिन्यू 2 तास तुमच्या सोबत राहणार। तिचा टाइम लिमिट आहे 2 तास। त्याच्यामध्ये 7 लोक बसू शकतात। आणि तिकीट प्राइस काय आहे तुम्ही परत सांगा जरा। ॲडल्ट पर पर्सन 600, चाइल्ड 5 ते 12च्या वर्षामध्ये असेल तर 400, सिनियर सिटीजन 65 अबव असतील तर त्यांचं सुद्धा 400 असेल। बंद वगैरे कधी असतं? बंद सकाळी 10 वाजता चालू होतं आणि 5:30ला काउंटर बंद होतं। म्हणजे असं एखाद्या दिवशी बंद वगैरे नसतं? नाही, डेली चालू असतं। सॅटर्डे संडेला एक लाईव्ह शो सुद्धा असतो, एक 12चा असतो, एक 3चा असतो। महाराष्ट्रीयन सांस्कृतिक लाईव्ह शो असतो, ज्याच्यामध्ये लावणीज, कोलगीत वगैरे दाखवण्यात येतात। तर तिकीट आता आपण काढून घेतलेली आहे आणि आपण जाणार आहोत आतमध्ये टूरसाठी। त्याच्या अगोदर तुम्हाला बाहेरून दाखवतो स्टुडिओ। हे बघा, इथे बाहेरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ असा पुतळा आपल्याला बघायला मिळतो। त्याच्या बाजूलाच रोबोट सुद्धा आहे। इकडे एक रोबोट आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूला सुद्धा इकडे रोबोट आहे आणि अजून एक इकडे आहे। बाकी असे हत्ती बघू शकता तुम्ही किती लाईनीमध्ये आहेत, अगदी शेवटपर्यंत हत्ती आहे। आणि इकडे आहे ना थोडंसं छोटंसं गार्डन पण बनवलंय मुलांसाठी, मस्त अगदी त्याच्यामध्ये प्राणी दाखवलेत।
तर प्राइस थोडीशी वाढलेली आहे. अगोदर कसं हे प्रायव्हेट होतं आणि आता हे गव्हर्नमेंटच्या अंडर गेलेलं आहे, त्याच्यामुळे थोडीफार प्राइस वाढलेली आहे. माझ्या मते अगोदर काहीतरी 500 रुपये होतं, आता अडल्टसाठी 600 रुपये केलेले आहेत. चला तर महाराजांना वंदन करून आपण पुढे जाऊया. समोर आपल्याला नाव दिलेलं दिसतंय एनडी स्टुडिओ. इथूनच आतमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे. फाउंटन आहे इथे. हा आकाश कंदील पण बघा मस्त बनवलेला आहे, मोठा. आणि हा समोर गेट आहे. ह्या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. ह्या गेटला लागूनच ना वॉल पेंटिंग केलेली आहे, ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. हे बघा मस्तपैकी वॉल पेंटिंग केलेली आहे. अगदी जिवंत चित्र वाटतायत. मस्त. वाव, खूपच छान. आणि इकडे सगळे मूवीचे पोस्टर बनवलेले आहेत. हे पण वॉल पेंटिंगच केलेली आहे ह्याची, बघू शकता तुम्ही. बघायला पण किती छान वाटतंय मस्तपैकी. आणि ह्या साईडला अगदी हिरवळ आहे, झाडं जी लावलेली आहेत त्याच्यामुळे हिरवळ खूप छान वाटते. एकंदरीत काय तर एंट्रन्स खूप मस्त झालेला आहे. तर इथे पेंटिंग संपलेली आहे आणि ही आता कमानी लागले आपल्याला. त्या कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. कमानीच्या खाली बघा मस्त पेंटिंग काढले, शोले मधला सांबा आणि ह्या साईडला आहे कालिया. आठवतो का तुम्हाला? आणि इकडे आता बाजूला सेट्स लागलेले आहेत. कुठचे कुठचे सेट्स आहेत ते आपण माहिती करून घेऊया. त्याच्या पुढे सुद्धा आहे. आणि समोरच आपल्याला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेमधला त्यांचा पुतळा इथे दिसतोय. आणि समोर जे आहे फाउंटन पण दिसतंय आपल्याला. बघा इकडे समोर फाउंटन आहे. तर बघा आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर आपल्या ह्या डाव्या बाजूला ही जी वास्तू दिसते हे आहे मार्केट प्लेस बनवलेलं आहे. बऱ्याचशा मूवीमध्ये हे दाखवण्यात आलेलं आहे. आणि त्याच्याच बाजूला म्हणजे उजव्या बाजूला हा जो एरिया दाखवलेला आहे हा कोलकाता टाईपमध्ये, म्हणजे कोलकाताचं स्ट्रक्चर दाखवलं आहे मार्केट प्लेस. आणि इथून आता आपण सरळ जाणार आहोत. समोर दिसतोय तो लाल किल्ला आहे, त्याच्यामध्ये आपण जाणार आहोत. आणि आता समोर आपल्याला एंट्री केल्याच्या नंतर 2 हरिण दिसतात. मस्त मध्ये लॅम्प आहे. आणि आपण आता एंट्री करणार आहोत लाल किल्ल्यामध्ये. सुरुवातीलाच आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होतंय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. 2 हत्ती आणि पाठीमागे गणपती बाप्पा. तर आता आपण एंट्री केलेली आहे लाल किल्ल्यामध्ये. दिल्लीचा जो लाल किल्ला आहे त्याच्यामध्ये आपण एंट्री केलेली आहे. पाठीमागच्या साईडला तुम्ही बघू शकता लाल किल्ल्याचा हा जो आहे सेट उभारलेला आहे. आणि हा इकडे हा मेन गेट आहे. त्या साईडला तिकडे आपले संत आहेत त्यांचे सुद्धा पुतळे आहेत. आपण एंट्री करूया इकडून, ह्या साईडने इथून एंट्री करूया. एकदम रिअलिस्टिक वाटतंय. तर या ठिकाणी बऱ्याचशा चित्रपटांची शूटिंग झालेली आहे, जसं की राजमाता जिजाऊ, इश्किया किंवा वीर शिवाजी, हिरोपंती, जोधा अकबर, प्रेम रतन धन पायो आणि हे अशा बऱ्याचशा मूवीची शूटिंग इकडे झालेली आहे. आणि आपण आता लाल किल्ल्याच्या आतमध्ये आता प्रवेश करणार आहोत. इथून आपल्याला जायचं आहे आतमध्ये. चला. मस्त वाटतंय अगदी. असं वाटतं की खरोखरच आपण लाल किल्ल्यावरती झालेलो आहे. हा हा हा, मस्त अगदी एकदम रिअलिस्टिक वाटतंय. हॅलो,
हा जोधा अकबरचा सेट आहे. याला दिवाणे आम म्हटलं जातं आणि जे समोर आहे ते दिवाणे खास आहे, जे खास लोकांसाठी बनवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर जोधा अकबर जी सिरियल आहे, मूवी आहे, दोन्हीचं शूटिंग इथे करण्यात आलं होतं. त्यानंतर हा जो भाग आहे यामध्ये मार्केट दाखवण्यात आलं होतं. प्रेम रतन धन पाया मूवीमध्ये एक सॉन्ग होतं, कुछ उनके लिए मीठा लेते चलो, तर ते सॉन्ग इथे शूट करण्यात आलेले, ते मार्केट इथे दाखवण्यात आलं होतं. हिरोपंतीमध्ये विस्टल बाजा सॉन्ग आहे, हिरोपंती 2 मध्ये कवाली आहे, ते सुद्धा इथे शूट करण्यात आलेले आहे. त्यानंतर तिथे मीना बाजार दाखवण्यात आलं होतं. जोधा अकबरमध्ये जे मीना बाजार होतं ते तिथे दाखवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर एक सिरियल आहे काशीबाई बाजीराव बल्लाळ म्हणून झी टीव्हीवरती लागायची, त्याचं सुद्धा शूट इथेच करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर राव रंभा मूवी आहे, अल्बम सॉन्ग असतील, प्री वेडिंग शूट वगैरे असेल तर ते इथे केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांची एक सिरियल आहे, ती सुद्धा शूट केलेली आहे. हे बघा, हे जोधा अकबरच्या शूटिंगमध्ये वापरलेला सेट आहे. हा समोर जो दिसतोय तो दिवाणे आम म्हणतात याला, समोर दिवाणे आम म्हणतात. तर तिथे बघून आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये आपल्याला शीश महल बघायचा आहे, तो सुद्धा आपण बघून घेऊ. इकडे बघू शकते, इकडे पालखी सुद्धा आहे ठेवलेली. आतल्या साईडनी हा बघा कसा दिसतोय सेट. तर जोधा अकबरच्या सेटमधून आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि आतमध्ये आल्याच्या नंतर हे बघा, समोरच्या साईडला जे दिसतंय आपल्याला ती सप्त मंजिल म्हणतात त्याला. आणि समोर जो आहे, समोर शनिवारवाडा दिसतोय आणि हा इकडे आहे, हा शीश महल आहे. हा खास करून राजस्थानवरून माणसं मागून हा महल बनवलेला आहे, शीश महल. तर आतमध्ये जाऊन आपण बघूया, चला. हा जो शीश महल आहे हा हँडमेड आहे आणि जसं की म्हटल्याप्रमाणे राजस्थानवरून कारागीर बोलवून इथे बनवलेला आहे. पूर्ण काचेचा आहे. वाव, भारी वाटतं एकदम. त्याच्यावरती नक्षीकाम पण बघा केलेलं आहे मस्त की मोराचं नक्षीकाम. खूप भारी वाटतंय. हा बघा, हा इथे डोअर आहे. आतमध्ये जाऊया आपण, बघूया चला काय आहे. अरे वाव, मस्त. इकडे बेड आहे, खाली पण बघा पूर्ण काचेचं आहे. घुमट बघा, मस्त दिसतंय एकदम. जबरदस्त वाटतंय. ऍक्च्युअली जो फील आहे तो इथे येतोय. मस्त. शीश महल म्हणतात तो हाच. म्हणजे एकंदरीत घुमट सुद्धा काचेचा, वॉल सुद्धा काचेची आणि फ्लोर सुद्धा काचेचा. तर शीश महल बघून झालाय आपला आणि आता आपण जातोय शनिवार वाड्यामध्ये, ज्याचा पानिपतचा जो मूवी बनलेला त्याच्यामध्ये हा यूज केलेला सेट. बघा, समोरच्या साईडला जो दिसतोय हा शनिवार वाड्याचा सेट आहे. तर आपण आता शनिवार वाड्यामध्ये एंट्री करत आहोत. आतमध्ये तसा अंधारच आहे, काही लाईट्स पण आहेत. तर इथे ना आपलं जे गाणं आहे मदन मंजिरी, हे सुद्धा इथेच शूट झालेलं होतं. त्याच ठिकाणी ते शूट झालेलं होतं. आतमध्ये बघा किती मस्त वाटतंय.
तर बऱ्याचशा मूवीमध्ये हा शनिवार वाडा दाखवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर तिकडे पुढे पालखी सुद्धा ठेवलेली आहे. हे बघा समोर पालखी आहे आणि त्याच्यानंतर बसण्यासाठी हे आसन सुद्धा ठेवलेले आहे तिथे. हे बघा हे आसन आहे तिथे ठेवलेले आहे आणि नगारे आहेत ठिकठिकाणी नगारे पण ठेवलेले आहेत वाजवण्यासाठी. हे बघू शकतो आपण इकडे. तर आता शनिवार वाडा बघून आपण झालेलो आहे आणि आपण आता चाललोय पुढच्या स्पॉटकडे जाऊया. बघूया कुठचा स्पॉट आहे पुढचा. समोर बघा आपल्याला गाडी आहे नेण्यासाठी. जाऊया गाडीतून. आणि बाजूला बघा इथे बाहेरच तोफा सुद्धा आहेत मस्तपैकी दोघी आहे. बघा शनिवार वाडा बाहेरून अशा पद्धतीने दिसतो. तर बोगीत बसलोय आणि आता आपण चाललोय विलेज बघायला. समोर बघा मस्त विठ्ठलाची मूर्ती दिसते. सगळ्यात अगोदर सर्वांना नमस्कार. मी विशाल आपलं सर्वांचं मनापासून स्टुडिओमध्ये स्वागत करतो. फिल्म स्टुडिओचा हा भाग ज्याला गुफा मायरा केव्ह असं म्हटलं जातं. आपण जर बाहेरून बघितलं तर हा अशोका सिरियलचा सेट आहे. सिद्धार्थ निगम आणि मोहित रैनाची जी सिरियल आहे ती या ठिकाणची आहे. आत्ता गुफेमध्ये लेटेस्ट लाहोर द किंगडम काश्मीरचा प्रोजेक्ट द भूतनी संजय दत्त सरांचा सिनेमा. आपल्याला 3.5 माहिती आहे. पार्ट 2 येतोय. संजय नार्वेकर सरांचं मांत्रिकाचं कॅरेक्टर आहे. त्यासाठी ही गुफा वापरण्यात आली होती. जारण सिनेमा. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले मॅडम यांचं जे गाणं आहे जारण केलं ग बाई, ते गाणं आपल्या गुफेतलं लेटेस्ट आहे. एक साऊथ इंडियन मूवी मिराई माहिती आहे आपल्याला. मिराई आणि द्रौपदी 2 या ठिकाणचे दोन्ही लेटेस्ट प्रोजेक्ट आहेत. मिराई रिलीज केला गेलेला लेटेस्ट आहे. हो, त्यापेक्षा लेटेस्ट जर बघायचं झालं तर आपल्या महाराष्ट्राच्या कल्चरला प्रेझेंट करणारं फार छान लोकेशन्स आहेत आपल्याकडे. राजगड, रायगड आणि गाव. राजगड रायगड म्हणजे आपल्याला माहिती आहे पहिली आणि दुसरी राजधानी महाराजांची. त्या ठिकाणी आत्ताचं लेटेस्ट बघायचं झालं तर फुलवंती प्राजक्ता माळी यांचा, मुक्ताई दिग्पाल लांजेकर सरांचा, शूरवीर मुरारबाजी देशपांडे सर यांच्यावर आधारित सिनेमा, संगीत माणापमाण सुबोध भावे सरांचा सिनेमा, हिंदी सिनेमा केसरीवीर, सुनील शेट्टी, विवेक अबराय, सुरेश पांचोली यांचा, जॅकलिन फर्नांडिस यांचा अल्बम सॉन्ग माहिती आपल्याला दमदम म्हणून, तो या ठिकाणचा लेटेस्ट आहे. राजगडमध्ये त्याचं फेस ओपनिंगचं सीन घेतलं होतं गॅलरीमधलं, रूमच्या गॅलरीमधलं, ते लेटेस्ट आहे. किंवा साऊथ इंडियन एक हरिहरा विरामल्लू, पवन कल्याण आणि बॉबी देओल सरांचा सिनेमा आहे, तो सुद्धा या ठिकाणचा लेटेस्ट प्रोजेक्ट आहे. त्या ठिकाणी रेवा मार्केट म्हणून दाखवण्यात आलेलं लेटेस्ट प्रोजेक्ट. त्यापेक्षाही लेटेस्ट छत्रपतींवरती सिनेमे येत आहेत 2. त्यातला पहिला रिलीज केला जाईल लवकरच. पुन्हा शिवाजीराजे भोसले, महेश मांजरेकर सर करतायत. ते 2 दिवसाचं शूटिंग आपलं राजगड आणि गावामध्ये झालं होतं, राजगड आणि रायगडमध्ये. हे लेटेस्ट प्रोजेक्ट आहे. आणि रणपती शिवराय दिग्पाल लांजेकर सर करतायत, छत्रपतींवरती आधारित. आग्र्याहून सुटका आपल्याला इतिहास माहीत असेल. महाराज आग्र्याला गेले कसे, त्यांना बोलावण्यात आलं वाढदिवसानिमित्त, आणि नंतर मग कप्ताने कैद करून घेतला आणि पुन्हा मग ते कसे तिथून पलायन केलं त्यांनी. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दाखवण्यात येणार आहे. म्हणून त्याचं नाव सुद्धा रणपती शिवराय असं दाखवण्यात आलेलं आहे. अभिजित श्वेतचंद्र सर त्याच्यामध्ये छत्रपतींच्या भूमिकेत आहेत. आणि त्यानंतर दिग्पाल लांजेकर सर स्वतः डिरेक्टर आहेत आणि ते स्वतः एका भूमिकेमध्ये आहेत. आय थिंक बहिर्जी नाईक सरांच्या भूमिकेत आहेत. हे लेटेस्ट प्रोजेक्ट आपल्याकडचं आहे. आणि अभंग तुकाराम अजून एक माहीत असेल, महाराजांवरती येतोय सिनेमा. ते आपल्या राजगड आणि गावामध्ये तुकाराम महाराजांचं जे घर आणि गाव दाखवलंय ते आपल्या इथलं आहे. फार छान आणि सुंदररित्या प्रेझेंट केलं गेलेलं आहे. आणि असं आपल्याला लोकेशन सगळे पाहायला मिळतील. सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे आता आतमध्ये आपण जाणार आहोत गुफा बघण्यासाठी. चला. झालं बघून लगेच. बापरे, ही गुफा म्हणजे एकदमच भारीच वाटते. एकदम तर खरोखरच वाटते की आपण एखाद्या जंगलामध्ये आल्यासारखं. खाली जमीन जो पहिले एकदम सॉफ्ट आहे. आणि बघा इथं साईडनी बघा मस्त दाखवलंय.
या वडाच्या पारंब्या वगैरे दाखवल्यात मस्तपैकी, एकदम रिअलिस्टिक फील येतोय. वटवाघळ सुद्धा आहेत इथे. इकडे पायऱ्या आहेत. समोरच्या साईडला काही वटवाघळ बघितली मी. आणि एखादा हॉरर फिल्मचे शूटिंग वगैरे इथे होऊ शकतं. मस्त दाखवलंय. आणि समोर जगदंबेचं रूप दाखवलंय आपल्याला. जगदंबेची मूर्ती आहे. छान वाटतंय, मस्त अगदी. भीती वाटते का? हा, नाही ना? मजा येते. हा, चला, लहान मुलं सुद्धा मजा करतात तिकडे. तर गुफा बघून झाली आपली आणि आता आपण जाणार आहोत राजगड आणि इकडचं गाव बघण्यासाठी. शिवकालीन गाव आहे बघा. हा राजगडचा हा मुख्य दरवाजा इथे दाखवण्यात आलेला आहे. इथून आपण आता एंट्री करणार आहोत. म्हणजे एकदम असं एकदम रिअलिस्टिक फील येते. बघा, भारी वाटतंय. इकडे बोगी आली आहे आणि बघा या साईडला ना सगळ्या ढाल वगैरे दिसतात आपल्याला. समोर बघा ढाल आहेत. आणि हे बघा, हे पेठारे सुद्धा आहेत. महाराजांच्या काळामध्ये जे पेठारे वापरलेत हेच बहुतेक असणार ते वापरलेले. ज्यातून महाराज आग्र्यावरून सुटका करून गेलेले हेच पेठारे आहेत. आणि त्याच्यानंतर इकडे समोर लावलेल्या आहेत ढाली लावलेल्या आहेत. इकडे 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 आहे ना, या साईडला जेल दाखवलेलं आहे, कारागृह. हे बघा, म्हणजे त्यावेळेला अशा पद्धतीचे कारागृह होते असं दाखवण्यात आलेलं आहे. लोकांना असं बंद करून ठेवायचे. आणि इथे दाखवलेलं आहे मीठ वगैरे दाखवलेलं आहे, म्हणजे जखमेवरती मीठ चोळायला. इथे विस्तू वगैरे पेटवण्यासाठी ठेवलेलं आहे जागा. हे बघा, हे अशा पद्धतीचं जेल आहे. समोर आहे ना, एक घराचं दृश्य दाखवलेलं आहे. एक पूर्ण घराचा सेटच उभारलेला आहे. आपण इथे एंट्री करतोय आणि समोरच एक बेड दिसतंय. इथे सुद्धा एक बेड म्हणू शकतो आपण, दाखवलेला आहे. मस्त वाटतंय अगदी. इथे बसण्यासाठी सिंहासन पण ठेवलेलं आहे. आणि या साईडला समोरच्या साईडला सुद्धा मस्त भारी वाटते अगदी. एकंदर एक लुक जो आहे ना, पारंपरिक लुक जो दिलेला आहे, मस्त वाटतं अगदी. तर बघा, आपण राजगडमध्ये एंट्री केलेली आहे आणि हा महल आहे राजगड. तर इथून आपण जाऊया वरती. हा मेन एंट्रन्स आहे, दरवाजा. इथून आपल्याला जायचं आहे वरती. वाव, मस्त वाटतंय अगदी. हा एकंदरीत सेट दाखवलाय, राजगडाचा दाखवलेला आहे. आणि मग इकडे
या साईडला आपण बाहेर पडतो. इकडे एक्झिट आहे. जागा किती भरपूर मोठी आहे. समोर एक घर दाखवलंय बघा. उतरण्यासाठी आपल्याला इथे पायऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत. चला, आपण राजगड बघून झालेला आहे. आता आपण जाणार आहोत विलेज बघायला, गाव बघायला. चला. इकडे बघू शकता हे तलवारी सुद्धा ठेवलेल्या आहेत काही. लाकडी तलवारी आहेत. डेमो पीस आपण म्हणतो ना तशा पद्धतीचं. आणि या साईडला आपण बघू शकतो बैलगाडी सुद्धा ठेवलेली आहे. बैलगाडी त्याचं चित्रीकरण सुद्धा इथे झालेलं आहे. तर बघा, मागच्या साईडला आपण आता बघितलंय राजगड बघितलंय. राजगडच्या दरवाज्यातून आपण बाहेर पडलेलो आहोत आणि समोरच्या साईडला आता आहे गाव. बघा, गावचं फिलिंग येते इथे सेम. इथे समोर बघा हे विहीर आहे. विहिरीवरती रहाट सुद्धा आहे. आतमध्ये पाणी पण आहे. वा, हो, ह्याच्यात लांबणा नाहीये याला. आणि इकडे घर आहे. हे माझ्या मते मंदिर असणार. वरती घुमट दिसतोय त्याच्यामुळे हे मंदिरच असावं एखाद्या देवाचं. आणि ते समोर बघा तुळशी पण आहे. आतमध्ये आपण बघूया जाऊन की मंदिर आहे की काय आहे. हो, थोडक्यात म्हणायचं तर हे मंदिरच म्हणावं लागेल, कारण इथे मंदिराचा देखावा उभारलेला आहे. ही त्याची खाली जी जागा आहे समोर, इथे एखादी मूर्ती वगैरे ठेवून मंदिराचं शूट केलेलं असणार इथे. आणि इथे बघा केवढी मोठी शिवपिंडी आहे. जे आपण म्हणत होतो की हे मंदिर असणार, तर बरोबर मंदिरच आहे, कारण इथे शिवपिंडी दाखवली बघा केवढी मोठी. भारी वाटतं एकदम. आणि इकडे आपल्या गावच्या साईडला जसं घर असतं तशा पद्धतीचं घर दाखवलेलं आहे. इथे पारावर माणसं बसतात गावच्या ठिकाणी, ते दाखवलेलं आहे मस्त की. नंतर हे बघा जुन्या पद्धतीतलं घर. बाजूला बांबू वगैरे ठेवलेत. एकंदरीत काय तर गावचं शूटिंग जे दाखवतात ते इथूनच दाखवतात. आणि हे इकडे घर आहे. सगळे हे डेमो आहेत, पक्के नाही आहेत, पण ते फिलिंग आपल्याला रिअलिस्टिक वाटते एकदम. बघा, हे अजून एक इकडे घर आहे. घराच्या बाहेर बघा 2 चाकं दिसत आहेत बैलगाडीची. बैलगाडी मोडून ठेवलेली आहे. आहे का इकडे. अशा पद्धतीचं हे गाव दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजे गावची शूटिंग जर करायची असेल तर इथे येऊन शूट करतात. म्हणजे एखाद्या कुठच्या गावामध्ये जायची सुद्धा गरज भासत नाही. बघा, इकडे सुद्धा एक पडीक घर दाखवलंय. आणि समोर आहे ना, समोर एक तलाव दिसतोय आपल्याला, तिथे बघूया आपण. मस्त वाटतंय अगदी. एकंदरीत बघा, हे अशा पद्धतीचा हा तलाव आहे. इकडे समोर काय ते पण बघूया आपण. चला. हे बघा, इकडे आहे ना शंकराची मूर्ती सुद्धा आहे, महादेवाची मूर्ती आहे. थोडक्यात मंदिर दाखवलंय. आणि
त्याच्या मंदिराच्या समोरच आपल्याला घाट पण दाखवलेला आहे, हे बघा. अशा पद्धतीने इकडे दाखवलेलं आहे. इथे खाली उतरण्यासाठी जागा सुद्धा दिलेली आहे, पायऱ्या बनवल्यात. थोडक्यात काय तर घाट दाखवलेला आहे हा. आणि हा समोर आपला तलाव. तर हा जो गाव आहे स्पेशली ज्या मूवीसाठी चित्रित करण्यात आलेला आहे ते म्हणजे थोडक्यात अजिंठा, त्यानंतर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, फुलवंती, ज्ञानेश्वर माऊली, फर्जन, राजा शिवछत्रपती, भीमा कोरेगाव. तर हे जे मूवी आहेत यांच्यासाठी स्पेशली हे गाव बनवण्यात आलेलं आहे. आपण रायगड राजगड बघून आलो. त्याच्यानंतर तुम्ही माझ्या मागे बघू शकता विठ्ठलाची केवढी मोठी मूर्ती आहे इथे, हे बघा. प्रचंड अशी मोठी मूर्ती आहे. कर्जतला जशी मूर्ती उभी केलेली आहे ना, तशाच पद्धतीची इथे मूर्ती उभी केलेली आहे. त्याच्यानंतर याच्या समोरच आपल्याला हे छोटंसं मंदिर दिसतंय आणि त्याच्यामध्ये जी मूर्ती आहे ती रवींद्रनाथ टागोर यांची मूर्ती आहे. आपण जवळ जाऊन बघूया. तर आत्ता आपण येऊन पोचलेलो आहोत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा सेट जो आहे हा प्रेम रतन धन पायो या मूवीचा सेट आहे. आणि हा पाठीमागचा जो पूर्ण सेट आहे त्याच्या बरोबर समोर आहे ना हे गार्डन बनवले मस्त पैकी, हे बघा. हत्ती आहे इथे, त्याच्यानंतर इकडे सुद्धा हत्ती आहे आणि इकडे समोर कारंजे ठेवलेले आहेत. आणि हा समोरून आपल्याला दिसतोय प्रेम रतन धन पायो चा सेट. आपण आता आतमध्ये जाऊन बघणार आहोत. चला पहिला आपण खाली जाऊया. पायऱ्या आहेत उतरण्यासाठी. एंट्रन्सला मस्त पैकी बघा हा कसं छान दिसतंय. झुमर किती छान दिसतोय. आणि इकडे या बाजूला बघा हे अशा पद्धतीने आहे. इकडे सुद्धा सेम तसंच. इथून आलो आपण आतमध्ये आणि काय भन्नाट वाटतंय, जबरदस्त, खूप भारी, खूप भारी एकदम. ते झुमर बघा काय जबरदस्त दिसत आहेत. वरती पण बघा किती मस्त वाटतंय. आता हा दालन बघून झाला तर दुसऱ्या दालनामध्ये जाऊया. बघा इथे मस्त पैकी बसण्यासाठी जागा केलेली आहे. 2 हंस आणि त्याच्या मधोमध आपण बसू शकतो. आपण बघा किती भारी वाटतंय. त्याच्यानंतर आता आपण दुसऱ्या एका अजून दालनामध्ये जात आहोत. वाव, भारी वाटतंय. ब्लू थीम आहे एकदम. बघा मस्त वाटतंय. तर आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे सेट जो आहे प्रेम रतन धन पायोचा सेट आहे. आणि हा मोठा डायनिंग टेबल बघू शकता. वरती झुमर पण बघा केवढा मोठा आहे आणि साईडला सुद्धा झुमर आहेत. भारी वाटतं अगदी.
चारी बाजूने बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने केलंय ते. ऊन भरपूर आहे. ऑक्टोबर हीट चालू झालेली आहे. मध्ये मध्ये सावली आहे म्हणून बरं आहे. हत्ती बघा किती रिअलिस्टिक वाटतो एकदम. चला समोर दिसतं आपल्याला केबीसीचा सेट, तिथे जाऊया. इथे बघा जुन्या काळातल्या ना गाड्या दाखवलेल्या आहेत. बोगी म्हणतात ना, बग्गी किंवा बोगी म्हणतात बघा, इथे आहे. त्याच्यानंतर इकडे सुद्धा आहे बघा. आणि इथे चला तर आता आपण आलेलो आहे केबीसीच्या मेन गेट वरती. इथून आपण जाणार आहोत आतमध्ये. इकडे सगळे अवॉर्ड्स ठेवलेले आहेत. इथे वरती पोस्टर पण आहेत. बाल गंधर्व, अजिंठा, राजा शिवछत्रपती, हे बघा. आणि हे सगळं आहे ना इकडे, हे जुन्या काळातल्या सगळ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. हिस्ट्री ऑफ इंडियन सिनेमा. थोडक्यात काय तर हे आपल्या इंडियन सिनेमाची हिस्ट्री इथे दाखवलेली आहे. ते बघा सुरुवातीच्या काळातले सीडीज, कॅसेट्स, हे बघा अगोदर हे पण यूज करायचे म्युझिकसाठी. त्याच्यानंतर हे बघा हे पण आहे. रोल्स वगैरे, एवढे सगळे रोल्स आहेत इथे. बापरे जबरदस्त. त्याच्यानंतर इकडे बघा, इकडे कॅमेरा वगैरे पण दाखवलेले आहेत जुन्या जमान्यातले. अशा पद्धतीचे सगळे कॅमेरे दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर जुन्या काळातला रेडिओ वगैरे दाखवले. मस्त. आणि ज्यांच्या नावाने हे स्टुडिओ आहे, नितीन देसाई, त्यांचा सुद्धा इथे फोटो ठेवलेला आहे. नितीन चंद्रकांत देसाई. आणि अजून इकडे आहे ना मेकअप आर्टिस्टची जागा सुद्धा दाखवलेली आहे. हे बघा समोर आरसा आहे, मेकअपचं सामान ठेवलेलं आहे. कॉस्ट्युम डिझाईन, इकडे सगळे कॉस्ट्युम ठेवलेले आहेत. तर आता आपण आलेलो आहोत केबीसीच्या सेट वरती. 2 चेअर समोर आहेत. कम्प्युटरसाठी समोर जागा, इकडे चेअर इकडे चेअर. आणि बघा बाजूला बसण्यासाठी ही जागा आहे. आपण जेव्हा टी व्हीवरती बघतो त्यावेळेला आपल्याला एवढं असं मोठं वाटतं की सेट किती मोठा आहे, पण हा जास्त मोठा नाही आहे सेट. समोर लिहिले बघा एनडी फिल्म वर्ल्ड आणि केबीसीचा सेट. वरून बघा हा कसा दिसतोय वरच्या साईडला. ह्या अशा पद्धतीने सेट बनवलेला आहे आणि त्याच्या खाली ही बसण्याची जागा. चला तर आपले सगळे सेट बघून झालेले आहेत आणि आता आपण चाललो आहेत बोगीतून एक्झिटला. काय मस्त हवा लागते. आपण चाललो आहोत फॅशन स्ट्रीटनी. इकडचं फॅशन स्ट्रीट. हो लगेच एक्झिटला आलोय इकडे. हे बघा इथूनच आपण सुरुवात केलेली. इकडे फाउंटन आहे. मस्त एक्सपिरियन्स होता. खूप काही बघायला मिळालं. बऱ्याचशा फिल्मचे जे सेट होते ते सुद्धा बघायला मिळालेत. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथे एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की कळवा.
आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.